रोटेशनल डायनॅमिक फिजिक्स पार्ट फर्स्टचा फर्स्ट चॅप्टर 12th स्टँडर्डचा. आता रोटेशनल डायनॅमिक्समध्ये आपण सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन या दोन याच्यावरती डिस्कशन करणार आहोत. त्या अगोदर आपण मोशन रिलेटेड काही चॅप्टर्स 11th स्टँडर्डमध्ये पण पाहिलेले आहेत. त्यात आपण लॉज ऑफ मोशन आणि मोशन इन प्लेन असे दोन टॉपिक्स आपल्याला झालेले आहेत. त्यात आपण मोशन अलॉंग स्ट्रेट लाईन म्हणजेच रेक्टिलिनियर मोशन, मोशन इन प्लेन आणि मोशन इन स्पेस याविषयी आपण थोडंसं ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. त्यानंतर त्याच टॉपिकमध्ये आपण 3 कायनॅमॅटिकल इक्वेशन्स पाहिलेले आहेत. त्या 3 कायनॅमॅटिकल इक्वेशन सांगायचे असतील तर आपण फर्स्ट कायनॅमॅटिकल इक्वेशन देतो V = U + AT. सेकंड कायनॅमॅटिकल इक्वेशन देतो आपण S = UT + ½ AT². आणि थर्ड कायनॅमॅटिकल इक्वेशन देतो आपण V² = U² + 2AS. ओके, या 3 कायनॅमॅटिकल इक्वेशनमध्ये फर्स्ट कायनॅमॅटिकल इक्वेशनमध्ये V म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, U म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, A म्हणजे ॲक्सेलरेशन, T म्हणजे टाईम आपण कन्सिडर करतोय. त्यानंतर सेकंड कायनॅमॅटिकल इक्वेशन S = UT + ½ AT. त्यात S म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. ठीक आहे, या 3 कायनॅमॅटिकल इक्वेशन झाल्यानंतर याच टॉपिकमध्ये आपण आणखीन एक इम्पॉर्टंट पॉईंट पाहिला रिलेटेड टू सर्क्युलर मोशन. त्याला आपण म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता या युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला डिफाईन करायचं असेल तर आपण म्हणतो ऑब्जेक्ट ऑर पार्टिकल मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट स्पीड अलॉंग सर्क्युलर पाथ. आता यानंतर आपण काही रिलेशन डिराईव्ह केलेले होते. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट रिलेशन बघितलं होतं, स्पीडसाठी रिलेशन दिलं होतं. स्पीड V = डिस्टन्स आपण टाईम लिहितो, त्या डिस्टन्सला आपण इथं लिहितोय 2πr/t. म्हणजे मी एखादा सर्क्युलर पाथ जर कन्सिडर केला तर त्या सर्क्युलर पाथवरती पार्टिकल जर सर्क्युलर मोशन करत असेल तर त्याचं डिस्टन्स वन सर्क्युलर मोशन कंप्लीट करण्यासाठी जे काही डिस्टन्स लागेल त्याला आपण सर्कम्फरन्स म्हणतोय / टाईम पिरियड T म्हणतोय. त्यानंतर दुसरं रिलेशन होतं ते अँग्युलर स्पीडचं होतं. त्या अँग्युलर स्पीडला आपण लिहितोय ω = V/r. यालाच व्हेक्टर फॉर्ममध्ये पण आपल्याला लिहिता येईल V⁻ = ω⁻ क्रॉस R⁻. हे जे काय आहे ते रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचं आहे. हे पण आपण तिथं डिराईव्ह केलेलं आहे. त्यानंतर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनसाठी इक्वेशन आपण पाहिलेले होते. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची इक्वेशन आपण लिहिलेली होती किंवा डिराईव्ह केलेली होती ω² किंवा V² R और ω V. ओके, हे आपण 11th स्टँडर्डमध्ये स्टडी केलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला इथं रोटेशनल डायनॅमिक्स स्टार्ट करत असताना रोटेशनल डायनॅमिक्समध्ये आपण सर्क्युलर मोशन पहिल्यांदा डिस्कस करतो आणि नंतर रोटेशनल मोशनकडे जाणार आहोत. तर सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक ऑफ सर्क्युलर मोशन पाहायचं आहे. तर त्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये 2 कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत. फर्स्ट वन आहे इट इज अन ॲक्सेलरेटेड मोशन. इट इज ॲक्सेलरेटेड. अँड सेकंड वन इट इज अन पिरियॉडिक मोशन. सर्क्युलर मोशन ॲक्सेलरेटेड आणि पिरियॉडिक आहे असं ते म्हणतात. आता सर्क्युलर मोशन ॲक्सेलरेटेड मोशन कसं ते पाहण्यासाठी मी काय करतो, एक सर्क्युलर पाथ कन्सिडर करतो. या सर्क्युलर पाथवरती एखादा आपण पार्टिकल घेऊया. त्या पार्टिकलची पोझिशन मी डिनोट करतोय A ने. मी सेंटरपासून त्याची पोझिशन दाखवतोय, एक वेक्टर ड्रॉ करतो, त्याला मी पोझिशन वेक्टर म्हणतो. आता हा पार्टिकल समजा आपण असं कन्सिडर केलं की अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह होतोय. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह होत असताना तो इनिशियल पोझिशनपासून काहीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. त्याच्या मी 2-3 न्यू पोझिशन कन्सिडर करतो. पोझिशन B, पोझिशन C, पोझिशन D. आता या 4 पोझिशनला पार्टिकल आल्यानंतर मी या मोशनला मी असं म्हणतोय की हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. आता हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर असेल तर पॉईंट A, B, C आणि D या कुठल्याही पॉईंटवरती जर पाहिलं तर युनिफॉर्म म्हणजेच आपण म्हटलं होतं की कॉन्स्टंट. म्हणजे इथं सगळीकडे जर कुठं पण चेक करा तुम्ही, मॅग्निट्यूड काय राहील, कॉन्स्टंट राहील. म्हणजे व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड काय राहील, कॉन्स्टंट राहील. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल आणि आपल्याला जर व्हेलॉसिटी द्यायची असेल ॲट अ पॉईंट A, पर्टिक्युलर पॉईंटवरती व्हेलॉसिटी द्यायची असेल तर मी तिथं त्या पॉईंटला एक टँजंट ड्रॉ करतो. ती टँजंट ही त्या सर्क्युलर पाथची टँजंट असते.
म्हणजे इथं मला पॉईंट ए जवळची व्हेलॉसिटी फाइंड आउट होईल. मी बी जवळ जर फाइंड आउट करायची असेल तर ती टँजंट मला ड्रॉ करावी लागेल, त्याचं डायरेक्शन असं रिप्रेझेंट होईल. सी जवळ डायरेक्शन याप्रमाणे चेंज होईल. डीपर्यंत व्हेलॉसिटीचं डायरेक्शन असं असेल. आता इथे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतोय, स्पीड कॉन्स्टंट आहे म्हणजे मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे. आता व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. व्हेलॉसिटी जर वेक्टर क्वांटिटी आहे तर त्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही असेल. आता मॅग्निट्यूड तर सगळीकडे सेम आहे, पण डायरेक्शनचा जर आपण पाहिलं तर डायरेक्शन प्रत्येक पॉईंटला चेंज होते. म्हणजे ए जवळ डायरेक्शन चेंज आहे, बी जवळ चेंज आहे, कारण ते टँजेन्शियल असेल सर्क्युलर पाथला. मग डायरेक्शन चेंज होते म्हणजे व्हेलॉसिटीची एक क्वांटिटी चेंज होते. मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन चेंज होते, आणि डायरेक्शन चेंज होते याचंच मिनिंग असं होतं की व्हेलॉसिटी चेंज होते. आणि व्हेलॉसिटी चेंज होत असेल तर हे जे काय मोशन आहे त्या मोशनला आपण ॲक्सेलरेटेड मोशन म्हणतो. म्हणून सर्क्युलर मोशन इज अ ॲक्सेलरेटेड मोशन. आणि नेक्स्ट सर्क्युलर मोशन इज अ पिरियॉडिक मोशन म्हणतात. सर्क्युलर मोशन हे पिरियॉडिक मोशन कसं, तर पिरियॉडिक मोशनला जर डिफाईन करायचं असेल तर आपण डिफाईन करतो द मोशन दॅट रिपीट्स इट्स पाथ आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाईम इज कॉल्ड पिरियॉडिक मोशन. म्हणजे समजा पार्टिकल ए या पॉईंटपासून त्याचं मोशन स्टार्ट करत असेल आणि तो एक कंप्लीट सर्क्युलर मोशन कंप्लीट केल्यानंतर त्याला काहीतरी टाईम पिरियड लागत असेल, त्या टाईम पिरियडला आपण म्हणू की तो टी सेकंडमध्ये 1 रिव्हॉल्युशन कंप्लीट करतो. आता तो सेकंड रिव्हॉल्युशन पण सेम टाईम पिरियडने जर कंप्लीट करत असेल तर इट रिपीट्स इट्स मोशन इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम, म्हणजे त्याला आपण म्हणतो पिरियॉडिक मोशन. आता याचं एक्झाम्पल द्यायचं असेल तर आपण अर्थचं एक्झाम्पल देऊ शकतो. अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सन. आता अर्थला सनच्या सराउंडिंगमध्ये रिव्हॉल्व होण्यासाठी 365 डेज लागतात असं आपण कन्सिडर करूयात. लीप इयर आपण घ्यायचं नाही. तर 365 डेज हे आपल्याला म्हणजे प्रत्येक इयरमध्ये 365 डेजच त्या अर्थला 1 सर्क्युलर मोशन कंप्लीट करण्यासाठी लागत आहेत, हे तर आपल्याला समजते. मग आता त्या मोशनला पण आपण काय म्हणू, पिरियॉडिक मोशन. ओके, मग या दोन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन तुमच्या लक्षात आलेले असतील. इट इज अन ॲक्सेलरेटेड मोशन आणि सेकंड वन इट इज अन पिरियॉडिक मोशन. ठीक. नेक्स्ट पॉईंट आहे कायनामॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. आता कायनामॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशनमध्ये म्हणजे आपण टॉपिकच्या स्टार्टिंगलाच कायनामॅटिकल इक्वेशन पाहिलं, पण त्या लिनियर मोशनमधल्या कायनामॅटिकल इक्वेशन होत्या. आता आपल्याला सर्क्युलर मोशन पाहायचं आहे, त्यामुळे मी इथं आणखीन एक सर्क्युलर पाथ कन्सिडर करतो. या सर्क्युलर पाथवरती पार्टिकल घेतो, त्या पार्टिकलची पोझिशन सांगतो ए. परत मी सेम प्रोसेस करतोय, सेंटरपासून एक वेक्टर ड्रॉ करतोय, तो त्या पार्टिकलची पोझिशन सांगत असेल त्याला मी पोझिशन वेक्टर म्हणतोय किंवा रेडियस वेक्टर म्हणतोय, डिनोटेड बाय आर. ओके. आता इनिशियली पार्टिकल जो आहे तो ए या पोझिशनला असेल, म्हणजे मी टाईम पिरियड घेतो टी इज इक्वल टू 0. पार्टिकल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह होतोय असं कन्सिडर करू, आणि आफ्टर सम टाईम टी तो पार्टिकल पोझिशन चेंज करतोय आणि त्याची न्यू पोझिशन असेल बी. इथं मी टाईम पिरियड लिहितोय टी, आफ्टर सम टाईम टी. याच्यामध्ये हा जो काय रेडियस वेक्टर आहे तो काहीतरी अँगल ट्रेस करतोय. तो अँगल जो काय आहे त्या अँगलला मी म्हणतोय अँगल थीटा. आणि हा थीटा म्हणजे इथं कायनामॅटिक्समध्ये त्याला आपण म्हणतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट दाखवली जाते थीटाने. फॉर्म्युला जर याचा द्यायचा असेल तर थीटा इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस. आर्क लेंथ म्हणजे काय, तर ही जी काय ए बी आपल्याला दिसतोय थीटाच्या बरोबर समोरची साईड, त्याला आपण आर्क लेंथ म्हणतोय. त्या आर्क लेंथला मी इथं लिहितो ए बी अपॉन रेडियस जी काय असेल त्याला मी म्हणतोय आर. यानंतर आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी पाहायची आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी डिनोटेड बाय ओमेगा बार. यामध्ये ओमेगा बार इज इक्वल टू आपण लिहू शकतो चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट, म्हणजे टाईम डेरिव्हेटिव्ह ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट डी थिटा बाय डी टी. त्याला आपण अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणतोय. आणि लास्ट वन क्वांटिटी जी असेल त्याला आपण म्हणू अँग्युलर ॲक्सेलरेशन. आता अँग्युलर ॲक्सेलरेशन डिनोट करतात अल्फाने. अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा जर आपल्याला द्यायचं असेल तर त्याला म्हणतो आपण चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणजे मी याला डी बाय डी टी ऑफ ओमेगा असं म्हणतो. आता या सगळ्या वेक्टर क्वांटिटी आहेत, म्हणजे मला बार दाखवलं लागेल. ठीक आहे.
आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन याला कायनॅमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन आपण म्हणतोय. आता हे कायनॅमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन काही कंडिशन जर आपण कन्सिडर केल्या तर ते आपल्याला ट्रान्सलेशनल मोशन बरोबर ॲनालॉगस क्वांटिटी म्हणून कन्सिडर करता येतात. आता ते कुठल्या कंडिशन आहेत ते आपल्याला या लेक्चरच्या लास्टला समजेल. फर्स्ट वन जे आहे त्यात आपण ट्रान्सलेशनल मोशन आणि रोटेशनल मोशन असं करतोय. ट्रान्सलेशनल मोशनमध्ये आपण डिस्प्लेसमेंटला लिनियर डिस्प्लेसमेंट डिनोट करतो एसने. रोटेशनल मोशनमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिनोट करतो आपण थीटाने. त्यात आपण लिनियर व्हेलॉसिटी डिनोट करतो व्हीने. त्याला आपण टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट किंवा लिनियर डिस्प्लेसमेंट ds/dt लिहितोय. इथं अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे डिनोट करतोय ओमेगा बारने. टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट dθ/dt. लिनियर ॲक्सेलरेशन a=dv/dt आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा dω/dt. या क्वांटिटी ॲनालॉगस असतील काही कंडिशन आपण कन्सिडर केल्या तर. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपला आहे तो जो आहे तो डायरेक्शन ऑफ ओमेगा बार. आपल्याला डायरेक्शन पाहायचं आहे. आता हे डायरेक्शन पाहत असताना मी इथं इमेज तुम्हाला दाखवलेली दिसेल. त्या इमेजमध्ये आपल्याला राईट हँड रूलचा यूज करायचा आहे. राईट हँड रूल त्यासाठी आपल्याला रूल पण मी इथं लिहून ठेवलेला आहे. इमॅजिन ॲक्सिस ऑफ रोटेशन हेल्ड इन राईट हँड विथ आउटस्ट्रेच्ड थंब अँड कर्ल्ड फिंगर रिप्रेझेंट द सेन्स ऑफ रोटेशन ऑफ पार्टिकल. देन आउटस्ट्रेच्ड थंब गिव्स द डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा ऑफ अ पार्टिकल इन अ सर्क्युलर मोशन. म्हणजे मी एखादं सर्क्युलर मोशन करणारा पाथ जर कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये मी हे सर्क्युलर मोशन घेतो आहे आणि फर्स्ट जे काय आहे त्या डायग्रॅमप्रमाणे मी इथं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन घेतो. इथं पण मी रिप्रेझेंट केलेलं आहे की हे जे डायरेक्शन आहे ते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनप्रमाणे ॲक्सिस ऑफ रोटेशन आपल्या राईट हँडमध्ये होल्ड केल्यानंतर कर्ल्ड फिंगर जे आहेत ते रोटेशन म्हणजे त्या पार्टिकलच्या रोटेशनप्रमाणे असतील आणि हा आउटस्ट्रेच्ड थंब जो आहे तो आपल्याला डायरेक्शन ऑफ ओमेगा देईल. म्हणजे जर पार्टिकल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह होत असेल तर डायरेक्शन ऑफ ओमेगा हे परपॅन्डिक्युलर टू द प्लेन आणि अपवर्ड साईडला असेल असं आपण कन्सिडर करतोय. सेकंड इमेजमध्ये सेकंड ह्याच्यात आपल्याला जे काय मोशन दाखवलेलं आहे ते सर्क्युलर मोशन आहे. फक्त त्याच्यामध्ये पार्टिकल हा क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह होतोय. आता पार्टिकल जर क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह होत असतील तर राईट हँड रूलप्रमाणे आपले कर्ल्ड फिंगर हे रोटेशन ऑफ पार्टिकलप्रमाणे असतील आणि आउटस्ट्रेच्ड थंब आपल्याला डायरेक्शन ऑफ ओमेगा देतोय. मग ते डायरेक्शन हे डाऊनवर्ड साईडला आपल्याला पाहायला मिळेल. ओके. त्याला आपण ओमेगा बार असं म्हणतोय. इथं आपल्याला राईट हँड रूल पाहता येतोय. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आपण हा ऑलरेडी आत्ता सर्क्युलर मोशनच्या कॅरेक्टरिस्टिक पाहत असताना डिस्कस केलेला आहे. आता त्याच कॅरेक्टरिस्टिकचे इथं पॉईंट्स आपल्याला पाहायला मिळतील. आता ड्युरिंग सर्क्युलर मोशन स्पीड ऑफ अ पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट. स्पीड ऑफ द पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट म्हणजे आपण मगाशी डिस्कस केलं की मॅग्निट्यूड त्या पार्टिकलचं चेंज होत नाही. म्हणजे समजा इथं पार्टिकल पी आहे आणि इथं आपल्याला जर स्पीड सांगायचं असेल तर इथं ऑलरेडी युनिफॉर्म कन्सिडर केल्यामुळं इथं स्पीड चेंज होणार नाही. कुठेही जा तुम्ही या सर्क्युलर पाथवरती तर तो स्पीड कॉन्स्टंटच राहील. नेक्स्ट म्हणता येते ओनली द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंजिंग एव्हरी टाईम. आता डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंजिंग म्हणजे समजा हा पार्टिकल इथं आहे त्याची डायरेक्शन दिलेली आहे आपल्याला व्हेलॉसिटीची. नेक्स्ट हाच पार्टिकल समजा इथं कुठंतरी आला तर त्याची डायरेक्शन सर्क्युलर पाथला टँजेन्शियल असेल. इथं आला टँजेन्शियल, इकडे गेला टँजेन्शियल. तर आपल्याला ती व्हेलॉसिटीची डायरेक्शन प्रत्येक ठिकाणी चेंज झालेली दिसेल. व्हेलॉसिटी इज अ टँजेन्शियल जी की आत्ता आपण ड्रॉ केलेली आहे. आता हा पार्टिकल अँटी क्लॉकवाईज मूव्ह होतोय म्हणून हे डायरेक्शन देतोय. समजा हा पार्टिकल समजा क्लॉकवाईज जर असेल तर त्या पार्टिकलला डायरेक्शन देताना म्हणजे समजा हा पार्टिकल क्लॉकवाईज मूव्ह होतोय तर याचं डायरेक्शन या पर्टिक्युलर पॉईंटला द्यायचं असेल तर ते या डायरेक्शनला असेल. इथं आला या डायरेक्शनला, पॉईंट पीला या डायरेक्शनला. म्हणजे हे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईजवरती डिपेंड आहे. ते थोडंसं लक्षात घ्या. याच्यामध्ये आपल्याला आणखीन काही क्वांटिटी दिसतात या फिगरमध्ये. हे पॉईंट पी म्हणजे पार्टिकल आहे. त्यानंतर सी म्हणजे सेंटर म्हणता येते. इथं ओमेगा म्हणजे आत्ताच आपण पाहिलेलं आहे की ओमेगाचं डायरेक्शन हे परपेंडिक्युलर टू द प्लेन अपवर्ड किंवा डाऊनवर्ड असेल. त्याप्रमाणे हा ओमेगा आहे. त्यानंतर हा आर बार म्हणजे पोझिशन वेक्टर म्हणतोय आपण. ए आर म्हणजे रॅडियल ॲक्सेलरेशन म्हटलेलं आहे. रॅडियल ॲक्सेलरेशनचं इक्वेशन -ω² आर बार आपण देतोय. वेक्टर क्वांटिटी आहे. हे इक्वेशन आपण अगोदरच डिराईव्ह केलेलं आहे. ते पण आपण डिस्कस करून झालं. ठीक आहे. इथपर्यंत आपल्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे पॉईंट्स समजत असतील. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन नंतर
नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण पाहणार आहोत. आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन समजून घेण्यासाठी आपण बुकमध्ये दिलेलं एक्झाम्पल थोडंसं डिस्कस करूया. तुम्ही फॅन ज्यावेळेस ऑन ऑफ करता त्यावेळेस त्याचा स्पीड इन्क्रीज किंवा डिक्रीज होत असतो. आता एकदा फॅन कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह व्हायला सुरुवात झालं म्हणजे आपल्याला तिथे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन दिसत असेल. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हटल्यानंतर आत्ता आपण बघितलं की प्रत्येक म्हणजे त्या सर्क्युलर मोशनच्या पर्टिक्युलर पॉईंटला कुठं जरी तुम्ही चेक केलं तर मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असतं. व्हेलॉसिटी डायरेक्शन चेंज होईल पण मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असतं. पण हेच जर आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये घेतलं, म्हणजे मी इथं सर्क्युलर पाथ जर कन्सिडर केले, या सर्क्युलर पाथवरती समजा पार्टिकल मूव्ह होतोय, तर पार्टिकल मूव्ह होत असताना समजा स्विच ऑन केला तुम्ही फॅन, तर इथं जे काही स्पीड असेल तोच स्पीड इथं असेल, तोच स्पीड इथं असेल, तोच इथं असेल, त्याचं मॅग्निट्यूड सेम असेल असं नाही, तर ते मॅग्निट्यूड चेंजिंग असेल. तर मॅग्निट्यूड चेंजिंग आहे म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होत असणारच आहे, आणि व्हेलॉसिटी जर चेंज होत असेल तर हे ॲक्सेलरेटेड मोशन आपण म्हणू शकतो. आता हे मॅग्निट्यूड डायरेक्शन बोथ चेंजेस आहेत म्हणजे इथं ॲक्सेलरेटेड मोशन आहे, आणि इथं व्हेलॉसिटी चेंजिंग होत असेल तर या व्हेलॉसिटीमुळे जे काही ॲक्सेलरेशन चेंज होतं त्याला आपण टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन असं म्हणतो. आता ज्यावेळेस तुम्ही स्विच ऑन करता त्यावेळेस ॲक्सेलरेशन इन्क्रीज होत असेल, आणि ज्यावेळेस स्विच ऑफ करता त्यावेळेस पर्टिक्युलर पॉईंटचं ॲक्सेलरेशन हे डिक्रीज होताना आपल्याला दिसेल. मग ॲक्सेलरेशन ही क्वांटिटी आपल्याला या फिगरमध्ये पाहता येईल. समजा तुम्ही फॅन स्विच ऑन केला तर अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन आपण म्हणतो. अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा बार इज इक्वल टू इक्वेशन लिहितो आपण d⍵bar/dt. बरोबर आहे ना. म्हणजे जर समजा व्हेलॉसिटी तुमची चेंजिंग असेल, अँग्युलर व्हेलॉसिटी पण त्याच अमाऊंटमध्ये चेंज होईल, म्हणजे इथं तुमची व्हेलॉसिटी काहीतरी चेंज होते. सिमिलरली तुमची इथं अँग्युलर व्हेलॉसिटी पण आहे. परत आपल्याकडे रिलेशन पण आहे v⁻ इज इक्वल टू ω⁻ क्रॉस r⁻. समजा तुमचा v चेंज होतोय म्हणजेच इथं रेडियस तर चेंज होत नाही, म्हणजे चेंज काय होत असेल तर तुमचा ओमेगा ही क्वांटिटी चेंज होत असेल. आता ओमेगा जर चेंज होत असेल तर याप्रमाणे इथं अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणजे अल्फा पण चेंज झाला पाहिजे. आता या अल्फाला पण वेक्टर क्वांटिटी असल्यामुळे डायरेक्शन असेल. जर स्विच ऑन करत असाल तुम्ही फॅनचा स्पीड जर इन्क्रीज होत असेल तर ओमेगाचं डायरेक्शन हे या साईडला असेल, अपवर्डला, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला, तर त्याच डायरेक्शनला आपल्याला अल्फा पाहायला मिळतो. ओके, म्हणजे इथं तुम्हाला लक्षात येत असेल की हा जो काय आहे ओमेगा याचं डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज रोटेशन आहे म्हणजे आपण अपवर्ड देतो. सिमिलर डायरेक्शन हे आपण अल्फाचं पण देतोय का, कारण स्पीड इन्क्रीज होतोय म्हणजे ॲक्सेलरेशन इन्क्रीज होते, त्यावेळेस त्या दोघांचं डायरेक्शन काय राहील, सेम राहील. पण समजा तुम्ही फॅन स्विच ऑफ केला तर ओमेगाचं डायरेक्शन देतो आपण अपवर्ड आणि अल्फाचं डायरेक्शन देतो आपण डाऊनवर्ड, म्हणजे ॲक्सेलरेशन डिक्रीजिंग असेल, आणि ते आपण अपोजिट साईनमध्ये व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सेलरेशनमध्ये पाहू शकतो. तर याला आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतोय. आता याच्यातच समजा हेच मोशन नॉन युनिफॉर्म कन्सिडर करण्याऐवजी फक्त मी युनिफॉर्म जर कन्सिडर केलं तर इथं पाहिलं तर व्हेलॉसिटी मॅग्निट्यूड कॉन्स्टंट म्हणजे इथं ओमेगा कॉन्स्टंट, आणि ओमेगा कॉन्स्टंट म्हणजे अल्फा कॉन्स्टंट, म्हणजे इथं थीटा, ओमेगा आणि अल्फा या तिन्ही क्वांटिटी आपल्याला कॉन्स्टंट पाहायला मिळतील. आणि असं जर कंडिशन असेल तर या क्वांटिटी आपण ट्रान्सलेशनल मोशनच्या क्वांटिटीबरोबर ॲनालॉगस म्हणून कन्सिडर करू शकतो. म्हणजे इथं आपण जे मागाशी म्हटलं होतं काही कंडिशन आपल्याला कन्सिडर कराव्या लागतात, त्या कंडिशन आपल्याला इथं पाहायला मिळतील. ठीक आहे. त्यानंतर इथं आपण जे काय आज पाहिलं ते थोडंसं एकदा रिपीट करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स डिस्कस केलेल्या आहेत, त्या ऑलरेडी झालेल्या आहेत, पण आपल्याला या टॉपिकला पण कुठंतरी त्या लागणार आहेत. त्यानंतर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ अ कॉन्स्टंट स्पीड अलॉंग सर्क्युलर पाथ. त्यानंतर स्पीड, ओमेगा, रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. त्यानंतर रॅडियल ॲक्सेलरेशन, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन याचं इक्वेशन पाहिलेलं आहे. नेक्स्ट आपण कॅरेक्टरिस्टिक ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघितलं, तर त्यात फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे ॲक्सेलरेटेड मोशन. ॲक्सेलरेटेड कसं, तर हे पण आपण डिस्कस केलेलं आहे की प्रत्येक पॉईंटला मॅग्निट्यूड सेम राहील पण डायरेक्शन चेंज होते, आणि डायरेक्शन चेंज म्हणजे व्हेलॉसिटी चेंज, आणि व्हेलॉसिटी चेंज म्हणजे मोशन हे ॲक्सेलरेटेड मोशन असेल. आणि सेकंड आहे ते आहे पिरियॉडिक मोशन. आता इक्वल इंटरवल ऑफ टाईम नंतर ते जर इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल करत असेल तर त्या मोशनला आपण पिरियॉडिक मोशन म्हणतोय. हे सर्क्युलर मोशन हे पिरियॉडिक मोशन पण आहे.
नेक्स्ट आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा, अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा हे फॉर्म्युले डिस्कस केले. कायनामॅटिक्स आपण म्हणतोय त्याला सर्क्युलर मोशनचं. थीटा इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस ए बी अपॉन आर. अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा इज इक्वल टू ओमेगा बार इज इक्वल टू डी थीटा बाय डी टी. अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा बार इज इक्वल टू डी ओमेगा बाय डी टी. टाइम रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, टाइम रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी ह्या क्वांटिटी आपण डिस्कस केलेल्या आहेत. त्यानंतर डायरेक्शन ऑफ ओमेगा. डायरेक्शन ऑफ ओमेगा आपण इथं पाहतोय त्यात राईट हँड रूलचा यूज करतोय. राईट हँड पण मी इथं लिहून इथं नोट्समध्ये दिलेला आहे किंवा दिसतोय तुम्हाला. इमॅजिन ॲक्सिस ऑफ रोटेशन हेल्ड इन राईट हँड विथ आउटस्ट्रेच्ड थंब अँड कर्ल फिंगर रिप्रेझेंट द सेन्स ऑफ रोटेशन. द पार्टिकल देन आउटस्ट्रेच्ड थंब गिव्स द डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. त्यानंतर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे पण पॉईंट डिस्कस केलेले आहेत. त्यात ते वेलॉसिटी ही टँजेन्शियल असावी, वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड सेम राहतं पण डायरेक्शन चेंज होतं. त्यानंतर ओमेगामध्ये डिनोट करतोय ओमेगा बारने पोझिशन वेक्टर और रेडियस वेक्टर आर बार आहेच. त्यानंतर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतोय. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आपण फॅन स्विच ऑन किंवा ऑफ करत असतानाचं एक्झाम्पल दिलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही फॅन स्विच ऑन करताय त्यावेळेस स्पीड इन्क्रीज होतोय, त्यावेळेस ओमेगा बार आणि अल्फा बार या दोघांचं डायरेक्शन सेम राहील. ज्यावेळेस तुम्ही ऑफ करताय त्यावेळेस ओमेगा बार आणि अल्फा बार या दोघांचं डायरेक्शन हे अपोजिट डायरेक्शन राहील. ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी, अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन. तर हे ॲक्सेलरेशन इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग असं आपल्याला पाहता येईल. तर या 3 क्वांटिटी युनिफॉर्म नॉन युनिफॉर्मचं आपण आत्ता इथं डिस्कशन केलेलं आहे. त्याच्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स याचं जे काही डिस्कशन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला करणार आहोत.